खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. जनरली हा क्वेश्चन आपण आपल्या लेक्चर्सच्या पहिल्या सेशनमध्येच डिस्कस करतो, राईट. ॲटमॉस्फिअर क्लायमेटॉलॉजीपासून आपण जनरली सुरू करतो आणि क्लायमेटॉलॉजीमध्ये ॲटमॉस्फिअर नेमकं काय आहे आणि ॲटमॉस्फिअरचं इम्पॉर्टन्स काय आहे त्याची आपण चर्चा करतो. आणि तिथे पहिल्या सेशनमध्ये आपण डिस्कस करतो की अर्थ विदाऊट अँड ॲटमॉस्फिअर कशी असेल. तर सिम्पल आहे. सो विदाऊट दी ॲटमॉस्फिअर टेम्परेचर वुड बी वेल बिलो फ्रीजिंग पॉईंट. करेक्ट आहे स्टेटमेंट, राईट. समोर एक्सप्लेनेशन सांगेल की एक्झॅक्टली हे स्टेटमेंट का करेक्ट आहे. दुसरं स्टेटमेंट या ठिकाणी आहे, हीट ॲब्झॉर्ब्ड अँड ट्रॅप्ड बाय ॲटमॉस्फिअर मेंटेन्स अवर प्लॅनेट्स. जेनेरिक स्टेटमेंट आहे, करेक्ट स्टेटमेंट आहे. आणि ॲटमॉस्फेरिक गॅसेस लाईक कार्बन डायऑक्साईड आर पर्टिक्युलरली गुड ॲट ट्रॅपिंग अँड ॲब्झॉर्बिंग हिट. हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. तर हे ग्रीन हाऊस इफेक्टचा पर्टिक्युलर पार्ट आहे. कन्फ्युजन पहिल्या स्टेटमेंटमध्ये होऊ शकतं. याच्यामध्ये जर स्पेसिफिसिटी माहिती नसेल तर. प्युअरली स्टॅटिक क्वेश्चन आहे. ऑप्शन सी इज गोइंग टू बी द करेक्ट आन्सर. तिन्ही स्टेटमेंट्स या ठिकाणी बरोबर आहे. तर ही एक डायग्राम बघा. सी इफ देअर वी आर नो ॲटमॉस्फिअर. आणि मी तुम्हाला खूप वेळा सांगतो पण क्लासमध्ये की ना, एक दिवस मी काय करेल की ॲटमॉस्फिअर जे आहे अर्थचं काढून घेईल पूर्णपणे. अँड वेन आय विल रिमूव्ह दी ॲटमॉस्फिअर द टेम्परेचर ऑफ दी अर्थ विल गो -15 और -18 डिग्री सेल्सियस. ठीक आहे. तर जितकी हीट अर्थवर रिसीव्ह होईल, ऑल ऑफ द हीट विल गेट रेडिएटेड बॅक टू द स्पेस. हा एक पर्टिक्युलर कॉन्सेप्ट आहे. आणि जेव्हा ॲटमॉस्फिअरची लेअर आपण या ठिकाणी ॲड करतो, ही जी हीट रेडिएट बॅक होत आहे ॲटमॉस्फिअरमध्ये, ती या ॲटमॉस्फिअरने ट्रॅप होते. अँड दॅट इज वाय अर्थ हॅज अन ॲव्हरेज टेम्परेचर ऑफ नाऊ ॲट 14 डिग्री सेल्सियस. तर खूप बेसिक कॉन्सेप्टवर हा क्वेश्चन विचारला होता. विल सी यू इन नेक्स्ट क्वेश्चन.